नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, विधान परिषदेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो की शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भातला होता, त्या संदर्भात माननीय दादाजी भुसे यांनी एक महत्त्वाचं तातडीचं पत्र त्या ठिकाणी काढलं आणि या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं विविध मार्गांनी देण्यात आलेली आहेत. आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्र विधान परिषद नियम 101 फ अन्वये श्री नागोराव गाणार विधान परिषद सदस्य यांनी उपस्थित केलेली विशेष उल्लेख सूचना क्रमांक 5 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्या. आता नक्की ह्या मागण्या काय होत्या ते आपण समजून घेणार आहोत. तर उपरोक्त विषयांबाबत आपण उपस्थित केलेल्या दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजीच्या विशेष उल्लेख सूचनेसंदर्भात नमूद करण्यात येते की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर सेवेत आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2005च्या शासन निर्णयानुसार परिभाषिक अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. त्यांनी एवढं पण सांगितलं की ही योजना आपण जर पाहिलं तर 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या 100% अनुदानावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा जर पाहिलं तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009च्या अनुषंगाने संरचनात्मक बदल आणि संच मान्यतेचे सुधारित निकष दिनांक 15 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले आहेत. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून संच मान्यता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उपरोक्त अधिनियमान्वये गटनिहाय शिक्षकपदे मंजूर करण्याची तरतूद आहे. म्हणजे जर संच मान्यता झाली, व्यवस्थित वेळेत झाली तर नक्कीच नवीन पदे निर्माण होतील आणि शिक्षकांची जी कमतरता असते खरं तर विद्यार्थ्यांना ती पूर्ण होऊन जाईल. नवीन शिक्षक मोठ्या संख्येने भरले जातील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा 15/3/2024च्या शासन निर्णयान्वये 1 ते 20 पाटाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता पहिली ते 4थी-5वी व 1ली ते 8वी 7वी-8वी शाळांसाठी किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इयत्ता 6 ते 8 या गटातील कोणतीही एक इयत्ता असल्यास 10 ते 35 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, कोणत्याही 2 इयत्ता असल्यास 20 ते 70 विद्यार्थ्यांच्यासाठी 2 शिक्षक व 3ही इयत्ता असल्यास 20 ते 60 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक देण्याची तरतूद आहे. त्यामुळे 20पेक्षा कमी घट असणारी कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही. विविध संघटना लोकप्रतिनिधींच्या मागणीस अनुसरून 15/3/2024च्या शासन निर्णयान्वये मुख्याध्यापक पदासाठी असणारे निकषांमध्ये शासन निर्णय 9/10/2024 अन्वये इयत्ता पहिली ते 4थी-5वी व इयत्ता 1ली ते 7वी-8वी या गटातील 150 विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापकाचे पद अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये पूर्वीच्या मंजूर मुख्याध्यापक पदास संरक्षण देण्यासाठीची किमान विद्यार्थी संख्या 100 आहे. म्हणजे 100 विद्यार्थी तरी शाळेमध्ये पाहिजे तरच मुख्याध्यापक पद हे मिळतं. त्यामुळे मुख्याध्यापक पदाची संख्या कमी होणार नाही. आता पुढे दिलं आहे त्यांनी, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना ग्रामविकास विभागाने 9 सप्टेंबर 2019च्या परिपत्रकान्वये देण्यात आलेले आहेत. शालेय शिक्षण विभाग दिनांक 3/7/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. म्हणजे पहिली शिष्यवृत्ती कमी असायची, आता ती वाढवली आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता मेन मुद्दा जी की आता शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत किंवा शिक्षक भरती झाली यांच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न निर्माण केलेला होता. त्या संदर्भात पहा काय म्हणता येईल शिक्षण मंत्री. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या गुणांकानुसार शिक्षक भरतीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये सुमारे 23,866 शिक्षक भरले गेलेत. 2022मध्ये शिक्षक पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 15/3/2024च्या शासन निर्णयान्वये विहित संच मान्यतेच्या निकषांनुसार विशेष शिक्षक, कला व क्रीडा कार्यानुभव ही पदे निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे पहा, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कला आणि क्रीडाची पदे भरण्यात येणार आहेत. मधील
गुणांकांच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या नियमित भरती प्रक्रियेद्वारे कला व क्रीडा कार्यानुभव शिक्षक यापुढे उपलब्ध होतील. त्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव रिक्त पदे भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. तसेच पुढे जर पाहिले तर तसेच केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती जमातीची सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येणार आहे. हे सुद्धा या ठिकाणी म्हणजे त्यांना कपडे मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना नवनवीन ड्रेस त्यांना त्या ठिकाणी मिळतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना, त्यांचे स्वरूप, अंमलबजावणी, कार्यपद्धती इत्यादी बाबी सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केले आहेत. राज्यातील शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग, वित्त विभाग व नियोजन विभागाला सादर केला असता सद्यस्थितीत सर्व नागरिकांसाठी व शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असल्याने राज्यातील शिक्षकांना कॅशलेस योजना लागू करण्यास असहमती दर्शवली आहे. म्हणजे त्यांना या मागणीवरती नकार देण्यात आलेला आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे सदर योजना राज्यात लागू करणे तुर्तास शक्य नाही. आणि या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, आपला दादाजी भुसे माननीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या ठिकाणी हे पत्र जर पाहिलं तर कक्ष अधिकारी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई, कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई, निवड नसती TNT 4 या ठिकाणी सुद्धा यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आपण जर पाहिलं तर असं अतिशय महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भातलं हे पत्र आपल्याला पाहायला मिळते. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.